कॅन्सर हे नाव जरी उच्चारलं तरी अंगावर काटा येतो। आजवर या आजारानं अनेकांचे बळी घेतले। सुपीक शेतीचा आणि धनदांडग्या शेतकऱ्यांचा तालुका अशी ओळख असलेल्या कोल्हापुरातील शिरोळ तालुक्याला सध्या कॅन्सरनं विळखा घातल्याचं चित्र आहे। दरवर्षी हजारोंच्या संख्येनं नवे कॅन्सर रुग्णांची नोंद या भागामध्ये होते। ही सोन्यासारखी जमीन, हे हिरवगार शेत बघून तुम्हाला इथला भाजीपाला अगदी पटकिशी घ्यावा असं वाटत असेल, मात्र सावधान, कारण इथून पुढे जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ते सगळं धक्कादायक असणार आहे, कारण ते तुमच्या आमच्या आरोग्याशी निगडीत आहे। शिरोळ तालुक्यातील ही हिरवीगार शेती भाजीपाल्याच्या निर्यातीच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्यातील हा अव्वल तालुका। वांगी, टोमॅटो, मिरची, फ्लॉवर, कोबी आदी भाज्या इथून परराज्यात निर्यात केल्या जातात। पण याच सुपीक शेतीचा मालक इथला बळीराजा आता संकटात सापडलाय आणि त्याला कारण ठरतंय ते इथलं पाणी, इथली माती आणि इथे पिकवला जाणारा भाजीपाला। हे सगळंच सध्या धोकादायक ठरत असल्याचा अहवालच रायचूर विद्यापीठाच्या संशोधकांनी दिला। संशोधकांनी इथलं पाणी, माती, भाजी यांचा अभ्यास केला। त्यामध्ये असं समोर आलं की या सर्वांमध्ये विषारी घटकांचं प्रमाण वाढलंय, ज्यामुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आणि त्याचमुळे कॅन्सर सारख्या महाभयानक रोगांना एंट्री मिळाली। माझ्या अंदाजाप्रमाणे शिरोळ हातकणंगले ह्या भागातून गेल्या 10 ते 15 वर्षात 15 ते 16,000 कॅन्सर पेशंटचं आम्ही रोग निदान केलं आणि ट्रीटमेंटसुद्धा केली। हा जो आकडा हा प्रचंड आहे। तर ह्या रोगाचं कारण तसं ह्याची अनेक कारणं आहेत। या बरेच थिसिस आहेत, बरेच हायपोथिसिस आहेत। नवीन एक हायपोथिसिस येतोय म्हणजे तो म्हणजे पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड आणि अननॅचरल पद्धतीने फळांची ग्रोथ करणे, त्यामध्ये ऑक्सिटोसिन नावाचा एक पदार्थ आहे। अशा पदार्थामुळे कॅन्सर। दिलेल्या माहितीनुसार एकट्या शिरोळ तालुक्यात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या 18,000हून अधिक असू शकते। हे सगळं वास्तव धक्कादायक आहे। रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की कॅन्सर सारखा भयानक आजार डोकं वर काढतो। त्यामुळे शिरोळ तालुका सध्या कॅन्सरग्रस्त झाल्याचं लोकप्रतिनिधी देखील मान्य करतायत। बऱ्याच वेळेला या विभागाचा आमदार म्हणून महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये या विषयावरती मी सातत्यानं आवाज उठवलेला आहे। बऱ्याच वेळेला बोललं जातं की कॅन्सर अमुक कारणामुळे होतो, कॅन्सर अमुक कारणामुळे होतो। दुर्दैवानं कुठल्या प्रकारचं व्यसन न करता आज माया तालुक्यातल्या माता भगिनींना असो, लहान लहान बालकांना असो, भयावह अशा पद्धतीच्या आजारांना सामना करावा लागतो। खरं तर कॅन्सरचं हे संकट अचानक आलंय असं नाहीये। तालुक्यावर हे संकट ओढावणार याची कुणकुण अनेक जणांना लागलेली होती। दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटीलही त्यापैकी एकच। हे लक्षात आल्यानंतर गणपतरावांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला। पण शेतकऱ्यांना कमी खर्चात कमी वेळात जास्त उत्पादनाची सवय पडल्यानं यात हवं तसं यश मिळालं नाही आणि लोकांना जाणून द्यावं लागेल कॅन्सर कशामुळे व्हायला लागलं। मग ते पहिल्यांदा मला म्हटलं की गो परिक्रमा आपण आपल्या तालुक्यातनं काढूया आणि त्या निमित्तानं जागृती होईल आणि त्या पद्धतीनं आम्ही एक 7 दिवसाच्या आमच्या तालुक्यातला दौरा स्वामीजींच्या बरोबर घेतलं। गाईचं महत्त्व जीवनावरती काय, लोक जीवनावरती आणि शेतीवरती देखील त्याचं काय महत्त्व आहे हे पटवून देणं आणि सेंद्रिय शेती करणं, कारण रासायनिक खताचा वापर, रासायनिक औषधाचा वापर, तणनाशकाचा वापर आणि आत्ता जे नदीत पाणी दूषित होतं आहे ते नदीचं पाण्याचा वापर केल्यानंतर ह्या पिकामधनं जे काही विष यायला लागलं आहे ते विष कमी करण्याच्या दिशेनं आपण प्रयत्न करायला पाहिजे, सेंद्रिय शेती करायला पाहिजे। प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे सध्या शिरोळ तालुक्यात वाढत जाणारा कॅन्सरचा फैलाव। भाजीपाला उत्पादनात हा तालुका अग्रगण्य। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आणि पुढे राज्यभरात इथला भाजीपाला पाठवला जातो। पण आता हाच भाजीपाला सर्वांच्या जीवावर उठतोय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। रायचूर कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी शिरोळ तालुक्यातून तब्बल 37 प्रकारच्या नमुन्यांचं परीक्षण केलं, ज्यात माती, पाणी, भाजीपाला, फळं, दूध यांसह अनेक प्रकारच्या नमुन्यांचं परीक्षण केलेलं आहे, ज्यात अनेक बाबींमध्ये विषारी घटक असल्याचं समोर आलं। उस सैंपल में ज़्यादा से ज़्यादा पेस्टिसाइड्स बहुत है, वेजिटेबल्स में ज़्यादा है और पानी में भी हेवी मेटल्स ज़्यादा है। 2-3 हेवी मेटल्स को ज़्यादा है ना, वो ज़्यादा से MRSL से ऊपर है।
इसलिए वो ज़्यादा क्या ह्यूमन वो हेल्थ में बहुत परिणाम हो जाता है। और पेस्टिसाइड्स में भी ज़्यादा से ज़्यादा ये सिंथेटिक पायरेथ्राइड्स बोलते हैं ना, वो सिंथेटिक पायरेथ्राइड्स ज़्यादा वेजिटेबल्स में है, सॉइल में भी है और ये वाटर में भी है, मगर वो वेजिटेबल्स में ज़्यादा है, इसलिए ज़्यादा वो तो परिणाम वो हमारा वो ह्यूमन बींग्स में हो जाते हैं। हे जे घटक आहेत अनेक कॅन्सर तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की हे घटक कॅन्सरचे विषाणू शरीरामध्ये वाढण्यासाठी पोषक असं वातावरण तयार करतात, जेणेकरून मानवी आरोग्याची जी प्रतिकारक क्षमता असते ती कमी होऊन कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाला सर्वसामान्य माणूस बळी पडतो। शिरोळसारखा कृषी संपन्न भागही आज कॅन्सरच्या विळख्यात सापडलाय। त्यामुळे आता कॅन्सरबाबतच नव्हे तर रासायनिक खतांमुळे आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या प्रत्येक दुष्परिणामाबाबत जागरूक होण्याची खरी गरज आहे। कारण आज शिरोळमध्ये उद्भवलेली स्थिती कुठल्याही भागात निर्माण होऊ शकते, त्यामुळे सर्वांनी सजग आणि जागरूक होण्याची गरज आहे। विजय केसरकर, TV9 मराठी, शिरोळ, कोल्हापूर।